तुला एकटीला सोडून जाऊसच वाटेना. गप जायचं आणि ट्रेनिंग संपून लवकर परत यायचं. मुलगा आपल्या गावातलाच आहे, इथलाच एकदम जवळचा आहे. तुझं जर त्यांच्या बरोबर लग्न झालं ना तर तुला कशाची कमी नाही पडणार. शिकले अगं काय अवस्था करून घेतलीस ही. जर बघ स्वतःकडं. असं वागू नकोस बाळा. शिकले खाल्लेस का काय? खोटं बोलू नकोस. आता सुमन काकी मला म्हणाली खाली आज पण तू काय खाल्लं नाहीस म्हणून. अगं 2 दिवस झालं तू अजून काय खाल्लं नाहीस. असं स्वतःला त्रास देऊन काय मिळणार आहे ग तुला? अगं शिकले बोल काहीतरी. शिकले तुला असं बघवत नाही ग. प्लीज असं नको करू. तुला बघूनच मला एवढा त्रास होतोय तर तुझ्या घरच्यांना किती होत असेल. शिकले अजून किती दिवस अशी वागणार आहेस तू? जवळ राजसंग लग्नाची परवानगी देत नाहीत तवर. तब तक क्या खाना पीना छोड़ देगी क्या? शिकले प्लीज असं नको करू. अगं स्वतःकडे बघ जरा. काय अवस्था करून घेतलीस तू? हे बघ सगळं तुझ्या मनासारखं होईल. परीक्षा जवळ आली. अभ्यास करायला पाहिजे. लक्ष विचलित झालं तर नापास होईल. आणि नापास झाला आजाला आवडायचं नाही. टॅलेंट त्याच्यामध्ये लवकर इकडे म्हणा. शीतलच्या घरात माहिती काढायची. अहो जमा काय करणार आहे भैया? तो थोडी शीतलच्या घरात जाणार आहे. अरे त्यो नाही पण यास्मिन जाते का नाही शीतलच्या घरी? शीतल यास्मिनला सांगन, यास्मिन जम्याला सांगन, जम्या आपल्याला येऊन सांगल. हा यास्मिन जाऊ शकते. पण भैया तुम्ही एवढे डिस्टर्ब का दिसता? काय झालं टॅलेंट काय कळा नाही बघ. काल मग आम्ही आपली गाडी घेऊन बेळगावला गेली होती. तिकडनं आली ती परस्परनं भेटतच घरी गेली. ह्यांच्यात काहीतरी मिली बघत चालू नाही ना? नाही नाही भैया मामी अशी वागणार नाही. अरे त्या मामीचा काय भरोसा नाही. ती एक कलिंगडासारखी वरनं हिरवी तर आतनं लाल. तिचा नेमका रंग कुठला नाही हीच कळत नाही. मिंटल रंग बदलती तर सरड्याला लाज वाटेल. काय भैया असू नको कलिंगड का. बया मरणाचं ऊन पडलंय बाहेर. टोपी घ्यावी एखादी नाही तर छत्री तरी वापरावी. मग पावसाळ्यात काड्याच मोडल्यात छत्रीच्या.
हा तर नवीनच घ्यावी लागेल. नाहीतर तुमच्याकडे असेल जुनी पाणी तर द्या आम्हाला. टॅलेंट देतो. चांगल्यातली चांगली दे बर का. नवीनच देतो. हा चालतंय की. मोठ्या साईजची दे, नाहीतर तुझी देशील. मोठी देतो. बाकी काय म्हणताय? कितीला आणलंय व कलिंगड? 60 रुपये. मामी तुम्ही काय बाजारात आलात का? नाही, असंच आपलं इकडच्या तिकडच्या गप्पा म्हणलं. इकडच्या तिकडच्या गप्पा राहू दे. काल बेळगावला गेला होता ना तुम्ही तुमच्या लाडक्या भाच्याला भेटायला? लई चुरू चुरू जीप चालते त्याची. तुमच्या पुढे चालत असेल, माझ्या पुढे नाही काय. बर गेलते मी तिथं, समज सांगून टाकलं काय काय झालंय ते. सगळं सांगितलं. मग काय एवढं एवढं तोंड करून उभं होतं. म्हणलं माझ्या नवऱ्याला तुमच्यामुळे ती पवाराची माणसं नाही ती बोलल्यात. अख्ख्या गावासमोर आबरू गेली आमची. घरात सोडा, पण गावात तरी पाय ठेवाल ना तर याद राखा, असं म्हणलं मी. आयो मग काय भैया, विचारायला नाही गेले मी, सांगायला गेले होते. चांगलंच ठणकावून सांगितलंय मी. कुणाच्या बापाची डर नाही आपल्याला. फेडरेशनचे अध्यक्ष आहे ना मी. अध्यक्ष हे एक बेस झालं बरं का. आता काय तो गावातील असं वाटत नाही. तुम्ही कशाला घाबरता? आणि ते आले तरी मी आहेच की. ईशीवरनच माघारी पाठवते की नाही बघा. ते झालं, पण इकडे आमच्या सासरवाडीचं काय? तुम्ही आला भांडणं करून, पण परत तिकडे जायचं असेल तर? त्यात काय झालं गेलं, विसरून जावं म्हणायचं आणि जायचं. अव आपण त्या सरड्याचा आदर्श घ्यायला पाहिजे. कसंय, परिस्थितीनुसार त्या सरड्यासारखं आपल्याला रंग बदलता आलं पाहिजे. या निसर्गाकडनं काहीतरी शिका की भैया साहेब. आणि तसं बी आता आपण काहीच करायचं नाही. गावात चर्चा रंगायला लागली. शीतलचं घराबाहेर पडणं बंद झालंय. आपण फक्त वाट बघायची. शीतलच्या घरचे तुमच्या घरचं उंबरं झाडायला कवा येते त्याची. देर यू आर मामी. गावात चर्चा रंगलीच पाहिजे आणि पवाराची माणसं नाक घासत आपल्या दारात आली पाहिजेत. कुठे फोकस लावून बसला आपल्या? हा जागी घरी जाऊन झोप जा. आबा का त्याला माहितीत ना. अरे घरी उकडान जीव नकोसा झाला होता, म्हणून म्हणलं जर हवा खात बसावं. नुसती हवा खा जाऊ नको, जरा पोटाला बी खात जा. खाशील तर होशील, नाहीतर वारासंग उडून जाशील. काय हसतेस का? बरं ती जाऊ दे. सच्या मला सांग, तू नानांच्या तिकडे गेलतास कर? कशाला जाऊ बाबा, त्यांचं त्यांना पुरं झालंय. आता त्यांना बरं आहे का? बरं आहे म्हणायचं. आता गावापुढे पुरून तमाशा केला म्हटल्यावर त्यांचं त्यांना जीव खात असेल आत ना. मला एक कळणार, शीतलीनं असं अचानक का केलं असेल र? कसं म्हणजे बघ की, लग्न करायचं नव्हतं तर आधीच सांगायचं ना. अरे तिला माहित नव्हतं बाया संग ठरवायचं चाललंय ते. मग काय माहिती होतं तिला? डापणे काय सभा लावली रे? शेकड्या अरे आपल्याला प्रश्न पडलाय, शीतली का अशी वागली असेल? आता त्यात प्रश्न पाडण्यासारखं काय? तिचे 101% लपड असणार कुठेतरी. लफड? मग अरे पण लफड आहे तर अगोदर सांगायचं नाही वे. पुन्हा सांग. काय माहिती? अरे अख्ख्या कार्यक्रमात तर खुश होती. अरे सकाळ धरणं क्वालिटी फोटो काढली तिची मी. फोटो पोजेस बिजेस राडाच. अचानक काय झालं कोणास ठाऊक. माझं बिल मागायचे आता बॉम्ब झाले ना राव. तुझ्या बिलाचं मरू दे. त्या पवारने घरात काय चाललंय बघ. तुला बिलाच पडलंय वे. त्यांची पोरगी फिरत बसू ते गावभर लपड करत आणि मी बसतो फुकट फोटो काढत. अरे मला फुल गॅरंटी आहे तिचं कोणा संग तरी लपड असणार. अरे म्हणूनच तिच्या घरच्यांनी का नाही तिला न कळता तिचं लग्न लावून द्यायचं ठरवलं असणार.
असंच काहीतरी गोंधळ झाला असणार बघ. अरे पण त्याच्या बिचारा बाह्यांची काय चुक र? अख्ख्या गावापुढे अपमान झाला त्यांचा. अरे ते जाऊ दे, एवढं होऊन बी नाना दवाखान्याला भयच पुढे होता. अरे तेवढं माणुसकीच्या नात्यानं करावं लागेल की का. आता मला नाही वाटत भैया पवारांच्या घरातल्यांसंग संबंध ठेवल म्हणून. पण ते शिकलीची एवढी डेअरिंग, भर कार्यक्रमात धिंगाणा घातला. मला वाटतं घरच्यांची चूक असणार आहे, तिला अंधारात ठेवायला नव्हतं पाहिजे. अंधारात कसं ठेवतात? लग्न लावून द्यायचंय म्हणल्यावर काहीतरी सांगितलं असेलच की. नाहीतर आधी खुश असणारी पोरगी अशी अचानक का करत आहे का नशाकडे? अरे ह्याच गोष्टीचा विचार करून करून ना माझे केस चाललेत का. मी तर म्हणतोय तिचं 101% काहीतरी बाहेर चाललेलं असणार आहे बघ. अरे बघ की ना अख्ख्या गावाला तत्वज्ञान शिकवतात आणि स्वतःची पोरगी गावावर लपड करत फिरते. शेखऱ्या कैऱ्या फुट ना. हा अरे खालच्या मळ्यात गेलतो, तिथनं कैरी आणली. काय झालं रे तू असा काय राग राग करतोयस? गावातनं फिरणं बी मुश्किल झालंय आता. का? या घराबद्दल वाईट बोलायची कुणाची हिंमत नव्हती, तेच घराचा चेष्टेचा विषय झालाय. म्हणजे गावातली लोक आपल्याबद्दल तोंडाला येईल ती बडबडायला लागल्यात. सगळीकडे एकच विषय. अरे तू कोणाशी भांडून मिळून नाही ना आलास? कुणा संग भांडून आणा. आपलंच नाणं जिथं खोटं आहे तिथं कुणाला काय बोलता? सगळ्या गावाला आयता इशेच मिळालाय म्हणजे काय बोलायचं? आपण भागीला नावं ठेवत होतो आणि आता उगाच काय बी बोलू नकस. अगं ती भाग्यश्री पळून गेली होती. अहो मी गडबड करून लग्नाच्या मागे लागले नसते तर ही पण गेली असती. सगळ्या गावासमोर तमाशा केलाय. थांबणाऱ्यातली आहे का ही? वहिनी मला पटतंय तुमचं. आपण ना मागं तिचा हात पिवळं करून टाकायला पाहिजे होतं. आता पटून काय उपयोग आहे? अहो मी घसा फोडून सांगत होते तेव्हा सगळीजण तिच्या बाजूने बोलत होतात आणि आता तिचं प्रताप कळल्यावर माझं म्हणणं पटलं. चुकलंच आमचं. पोरगी लहान आहे म्हणून तिच्या चुका झाकत गेलो. पण सपनात बी वाटलं नव्हतं की असं काहीतरी करल म्हणून. बास की आता. सारखं सारखं काही तीस घेऊन बसलाय. बाहेर तोंड दाखवायचं मुश्किल झालंय. काय उत्तर द्यायची लोकांना? कुणी काही उत्तर द्यायची गरज नाहीये. शांत बसा, सगळं ठीक होईल. पण नाना बाहेरची लोक बोलतात ना ते इथं लागतंय हो. लोक बोलते ते मनाला लागतंय. त्या लोकांचा विचार करताय पण पोरगीचा कोण विचार करताय का? नाही आम्ही तिचा विचार करत नाही ना. आम्ही फक्त स्वतःच्या फायद्याचा तेवढा विचार करतो. तिचा कशाला विचार करू आम्ही? आता या भैयाच्या लग्नात सुद्धा आहे की नाही आम्ही हुंडा घेणार आहे भैयाकडनं. त्यासाठीच चाललंय ना हे सगळं. सुमन प्रत्येक वेळी तिची बाजू घ्यायचं बंद कर. तिथंच चुकतंय आपलं. ज्या त्या येळेलाच अद्दल घडवाय पाहिजे. मग आता काय मारून टाकता पोरगीला? 2 दिवस झाला पोरगी जेवलेलं नाही. त्याचं काही नाही कुणाला. गाव बोलते गावाला काय जाते फुकटच्या तोंडानं बोलायला. अहो 2 दिवस पोरगी जेवलेली नाही, तिची काळजी नाही. आता काय आम्ही तिला जीव नको म्हणून सांगितलंय व्हय? हो पण मग कोण गेलो तो का तिला जेव म्हणून सांगायला? तू गेली होतीस ना? काय झालं? मी गेले होते की. पण तुम्हाला कुणालाच काळजी नाही का तिची? तू काळजीच नको शिकूस आम्हाला.
जी काळजी केली ना त्याची जी फळं भोगतोय. अशीच नाटकं असतात पोरांची. जरा काय झालं की जेवण बंद करायचं म्हणजे घरातली आपोआप पागळतात. काय नाही कधी जेवायचं ना तेव्हा जीव दे. बघू की किती दिवस उपाशी राहते ती. अरे तू काय बोलताय तुम्ही? अरे सुमन बोलते ती बरोबर आहे. अरे किती बी झालं तरी ती आपलीच पोरगी आहे ना. आपली पोरगी आहे म्हणूनच काळजी वाटते. हे सगळं चाललंय ते तिच्या भल्यासाठीच चाललंय ना. अहो आम्हाला तर काय अनगोड लागतंय वय, पण ती तिला कळायला नको. आता तर काय आपण सगळी वैरीच वाटायला लागलो तिला. सुमन जा तिला खाली बोलाव आधी. आणि ते बोलून पण लय काय बोलू नका तिला. आधीच तिनं लय मनाला लावून घेतलंय. तुला जा म्हणलंय ना. अरे आता कशाला बोलावताय? नाना मला बोलू दे तिच्यावर. तिच्या डोक्यातनं हे खूळ काढूनच टाकलं पाहिजे. आणि तिला बी कळू देत की आता मला बी त्रास होतोय. ते जरा काय झालं की पदराट घालतोय ना, तेच चुकतंय. ये शितले मला बोलायचं तुझ्यावर. मी काय बोलतोय ना ते नीट कान उघडं ठेवून ऐकायचं. जे काय झालं ते झालं. कोण चुकलं, काय चुकलं, कसं चुकलं ते सगळं बाजूला ठेव. गावात लय बदनामी झाली. आम्ही तुला फसवलं एवढंच नाही तर नाना तुझ्यावर संस्कार करायला कमी पडलं. इथपर्यंत चर्चा सुरू झाल्यात. सगळ्या गावात चितू झाली. चितले पाया पडतो तुझ्या. घरच्या आबरू हातात आहे तुझ्या. नको अशी वागूस. जितू काका मी काय बी चुकीचं नाही वागले. मला कळत नाही तुम्हाला असं का वाटतं की मी चुकीचं वागले. पण मी खरं सांगते मी काय बी चुकीचं केलं नाही. तुमचे संस्कार इतके बी तकलादू नाहीत की मी वाकडं पाऊल टाकीन. मी जी काय वागली आणि वागते ते विचार करूनच वागते. बघा कशी बोलते अजून ती. काय त्या आजानं भावनावती केली विचार काय माहिती. त्यानं काय बी केलं नाही. काय ग असं काय बघितलं त्या आजामध्ये तू? तुम्ही त्या भैयामध्ये काय बघितलं? काय बघितलं म्हणजे? काय कमी त्याच्यात? बोल की. घरचं सगळं चांगलं आहे. हाताखाली काम करायला माणसं आहेत. गावात इज्जत आहे. आणि माणूस म्हणून माणसाचं काय झालं? हा अगं तुझ्या आजापेक्षा चांगला आहे की तो भैया. असं तुम्हाला वाटतंय? असं आम्हाला माहिती आहे. आणि तुझ्या त्या फौजीसारखी बेभरोशीची जिंदगी नाही भैयाची. पुढे काय होणार आहे माहिती आहे? चितले अगं भैयावर लग्न केलं ना तर काहीच कमी पडणार नाही तुला. आणि आजा संग लग्न झालं तर चुकात राहीन. चितले काय बी बोलू नकोस. थोबाड फोडीन. शितले आपण सगळे एकत्र जेऊया. हा मला भूक नाही. शितल्या ग सुमन 2च्या आधी उपाशी पोटी राहिली ना म्हणजे बरोबर सगळं येईल ही. आणि मला पण बघायचंच आहे किती दिवस उपाशी राहते ते. शितले पण एक सांगून ठेवते तू कशी बी वागलीस ना तरी आम्ही तुझं लगीन अजिंक्यशी होऊ देणार नाही. लग्न तर मी आजा बरोबरच करणार. आणि ते बी
तुमच्या सगळ्यांच्या परवानगीनं.